पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी ही भजी करून खाण्याची मजा वेगळी आहे एक. तर आपण आता खाऊया. कुरकुरीत आहे मस्त. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आजचा विषय तुम्हाला कळला असेल थंबनेलवरून वगैरे. तर आज आपण बनवणार आहोत, म्हणजे जी पालाभाजी असते त्यांची पानं असतात ना, त्यांच्या पानांची ना भजी करणार आहोत आपण. एक आगली वेगळी रेसिपी असणार आहे. खूप जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ नवीन असणार आहे. भारी एकदम कुरकुरीत लागतं असं. म्हणजे खाल्ले ते ह्याच्या आधी पावसाळ्यामध्ये खूप वेळा खाल्लेत आणि आत्तासुद्धा यावर्षी म्हटलं घरी आहे तर आता बनवूया. मम्मीला सांगितलेलं आहे, माझ्या आईला. तर अशा पद्धतीने मी आत्ता चाललो आहे ती पानं काढायला पालाभाजीची. तर हे बघा, ते पालाभाजीचं झाड असतं ना अशापैकी, तशी पानं ती काढायची असतात. बघा कसं झाड आहे. अशी झाडं पावसाळ्यामध्ये अनेक असतात खूप ठिकाणी. तर ती पानं तेवढीच काढायची आपल्याला. अशी पानं काढून घ्यायची, चांगली चांगली पानं काढायची. अशी जी ज्याला हे असतात ना, कीड लागले म्हणजे होल पडले असतात, ती नाही काढायची जास्त. चांगली चांगली दिसत आहेत ती तेवढीच काढून घ्यायची. अजून हे एक आहे, हे झाडं याची पण चालतात. हा माठाचं झाड आहे, माठाच्या झाडाची पण चालतात पानं आपल्याला त्या पद्धतीची फ्राय करण्यासाठी. त्याच्याबरोबर येते ही कुठली ते अशी तिकडे जाऊया, झाडं आहेत तिकडे, आपली भाजीसुद्धा लावलेली आहे याने, तिकडं पण आणायला जाऊया. पानं फक्त असली बस झाली, ते पण पालाभाजीची बघून कुटायची, नाहीतर कुठलंही झाड कुठून न्यायचं नाही. असं मायाळू असेल, त्याचबरोबर मायाळूची पण भजी करतात. कधी योग आला तर आपण करूया. मायाळूची पानं भेटली तर. वेल होता आमच्या इथे पहिला, पण आत्ता तो नाही आहे. त्याचं पण भारी होतात भजी मायाळूच्या पानांची. कोकणकरांना ना अशा वेगवेगळ्या रेसिपीज आहे ना करून खायला मिळतात. कारण कोकणात आपल्याकडे भरपूर प्रकारच्या रानटी भाज्या, पालेभाज्या असू दे, त्याजवळ ते लावता येतात आपल्याला. आता या पावसामध्ये ना भेंडे पण ठोकलेले असतात बांधावरतून, त्यामुळे भेंडे पण मिळतात. भेंड्याची पण भाजी भारी होते. गावठी भेंडे आपले असतात ना ते. आता पाऊस यंदा लेट आहे म्हणून यंदा लागलेले नाहीत एवढ, नाहीतर एव्हाला बांधावरती भेंड्यांची झाडं रुजली असती. शेताच्या बांधांवरती लावतात, रोज ठोकतात ना भेंडे. त्यावेळी आम्ही पण तेव्हा जेव्हा लावणी लावायचो ना, म्हणजे त्याच्या आधीच असे बांधावरती असे भेंड्यांच्या बिया टाकून ठेवायचो आणि 15-1 दिवसात ते झाड रोप यायचं वरती. मस्त आहे की पावसाळभर भेंडे खायला मिळायचे, गावठी भेंडे. पण आत्ता यावर्षी पाऊस नाही लागल्यामुळे तर कसं झालं आहे, जास्त नाहीत भेंडे इकडं. अजून अजून पानं बघून बघून काढायची असतात चांगली चांगली अशी. हो, जास्त त्याला हे असतात ना, कीड लागलेली, ती नाही काढायची. मोठी मोठी पानं असतील ना, मोठी मोठी पानं असतील तर आवर्जून घ्यायची. मस्त आहे की मोठं होतं ते पान फ्राय केल्यावरती, ते तळल्यावरती त्याचा भजी.
तर आता काढले मी भाजी म्हणजे पानं भाजीची वरची जास्त नाही, मोजकीच काढले, जास्त काढलेलं नाही, थोडेच करायचे आपल्याला. तर आता जाऊया आणि काय कशा पद्धतीने आई बनवते घरी ते बघूया आपण. इकडं आमची पाण्याची विहीर आहे, पाणी गेलं थोडं खाली. जेव्हा जोरदार पाऊस असतो ना, 2 दिवस पाऊस लागतो ना, तेव्हा इथं वरपर्यंत पाणी येतं. सांगितलं याच्या मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये खूप वेळा. तेव्हा आम्ही असे मगाने पाणी काढतो, म्हणजे भांड्याने हाताने काढायला होतं एवढं पाणी भरतं या विहिरीमध्ये. हा घामाघूम झालो पाणी काढता काढता. चला आता घरी डायरेक्ट. आता बघूया चुलीवरती बनवते की गॅसवरती बनवते, दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहेत. पानं आणलेत ती स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. त्यासाठी ह्याच्यामध्ये टाकतो या टपामध्ये. कारण ह्याच्यावरती कीडबीड असण्याची शक्यता असते या पानांवरती, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचे आहेत चांगली, आणि चांगली निवटायचे त्याच्यातून. मी आणलेत काढून, पण ह्याच्यातून काहीतरी असतील खराबसुद्धा, ते मम्मी काढणारच आहे, मला माहितीच आहे. पानं आता काढून घ्यायचे आहेत डब्यात इकडे आपल्याला. आता इकडे सगळं आपल्याला पीठ तयार करून मिक्स करून रेडी आहे. आता फक्त याच्यामध्ये कढई वगैरे ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत. काय काय टाकलं त्याच्यात? मसाला, संडे मसाला, हां चना पीठ, हां मीठ. अच्छा. आता अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून कढईत सोडायचे आहेत. चुलीवरती आज बनवतोय आम्ही. चुलीवरच्या जेवणाची चव एक वेगळीच असते. कसे फुगलेत बघा, मस्त आहे की. जास्त वेळ नाही करायचे, थोडंच नॉर्मल ठेवायचे, जास्त वेळ ठेवायचे नाही, करपवायचेच नाही जास्त. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी ही भजी करून खाण्याची मजा वेगळी आहे एक. तेल मस्तपैकी सणसणीत तापलेलं आहे हे बघा, त्यामुळे काही टेन्शन नाही. लगेच टाकल्या तयार होत आहेत, मस्तपैकी फुगत आहेत बघा कसले ते. हे कसलं मोठं पान आहे बघा, असे मोठी पानं असतात ना त्याचं भारी होतात.
शाळेवेळेत असताना आहे ना आम्ही डब्यातून हे भजी करून न्यायचो आणि हे भजी असेल ना तेव्हा भारी म्हणजे एक एक्स्ट्रा भाकरी जायची खरं तर. कारण कुरकुरीत भारी लागायचे डब्यातून नेल्याच्या नंतर शाळेमध्ये. आणि कारण रोज रोज बटाट्याची भाजी हे ते जरा हे वाटायचं. पण पावसाळ्याचे जेव्हा दिवस असायचे ना तेव्हा हे भजी असे आम्ही शाळेमध्ये करून न्यायचो. तेव्हा भारी म्हणजे खाण्याची एक वेगळीच मजा. आणि सगळे बाकीचे मित्र सुद्धा डबे अरे काय आणलंय काय आणलंय ही पद्धत कुठली हा प्रकार कुठला असे काही जण विचारायचे. अजून सुद्धा ते दिवस आठवत आहेत मला. आता तयार झालेले आहेत आपले भजी. कसे दिसत आहेत बघा. तर या सगळ्यांनी आपण आता खाऊन तिथे बसून आपली टेस्ट घेऊया त्याची कसे झालेत काय झालेत. बाहेर मी आता अंगणात येऊन बसलोय आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये ह्या पावसाच्या दिवसामध्ये हे असे पदार्थ करून खाण्याची मजा वेगळी आहे. आणि आज तो योग आला आणि आज शेवटी आम्ही ते बनवलेले. गेल्या वेळी सुद्धा आलूवडी वगैरे सुद्धा केलेले होते. आणि पावसाच्या दिवसामध्ये असे पदार्थ खायला मजा येते. आणि हे सुख फक्त हे क्षण फक्त कोकणातच आपल्याला अनुभवायला मिळतात आणि जगायला मिळतात आणि खायला मिळतात. मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतं परंतु ते विकत आणावे लागेल भाजी आपल्याला. आणि एवढी मोठी पानं मिळत नाहीत त्याची. विकत आणून ते करावं लागेल. परंतु आपण इकडे गावामध्ये आपल्या कोकणामध्ये आपण भाजी पेरतो तिथलीच आणायची कुठून. रानभाजी आणायची टाकळ्याची भाजी वगैरे अनेक प्रकारच्या भाज्या नाही आपल्याला माहीत पण नसतील एवढ्या भाज्या आपले पूर्वज इकडून आपल्या जंगलातून रानातून आणून खात होते याच्या आधी. कारण त्यांना कडधान्य त्यावेळी उपलब्ध नसायची. त्यामुळे असा हा प्रकार आज बनवलेला आहे आणि भारी वाटतंय. ते बघा कसे आहेत भजी. एक वेगळाच आस्वाद. हे बघा हे कसले फुगले आहेत बघा हे. हा 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 हा. हे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर आपण आता खाऊया. कुरकुरीत आहे मस्त. एक नंबर. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी घरी ट्राय करा नक्कीच. सोपी पद्धत आहे जास्त काही नाही. कसे आहेत बघा मस्त. शाळेत आम्ही न्यायचो त्यावेळी वेगळी मजा असायची सगळ्यांसोबत सगळ्या मित्रांसोबत हे खाण्याची. हे पान बघा कसं झालं आहे. मोठ्याच्या मोठा आहे भारी. तुम्ही ही पद्धत तुमच्याकडे कधी केलात आहे का किंवा तुमच्याकडे माहीत आहे का तुम्ही सुद्धा करता का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि असं हे खाण्यामध्ये ना वेगळा आनंद आहे वेगळी मजा आहे. आणि हे आपण बाहेरचं तेलकट खूप असे पदार्थ खात असतो. त्यामुळे ते तेल किती दिवसाचं असतं काय असतं याचा काहीच अंदाज नसतो आपल्याला. तरीसुद्धा आपण जात असतो त्याचा वाईट परिणाम आपल्या पद्धतीवरती होतो. मग त्यापेक्षा आपण ह्या आपल्या घरामध्ये अशा पद्धती करून नवीन नवीन काहीतरी ट्राय करून खाल्लेलं घरच्यांच्या हातचं घरच्यांसोबत बसून खाल्लेलं हे एक वेगळीच मजा असते त्याच्यासाठी. म्हणून बाहेरचं जास्त आम्ही कधी बाहेर गेलो तर इमर्जन्सी असेल तरच खातो खूप वेळा. नाहीतर अन्यथा जास्त बाहेरचं आम्ही टाळतोच खाण्याचं. आणि आज भजी भारी झालेले आहेत असे हे घरच्या पद्धतीचे आईच्या आपल्या हातची जी जेवणाची नाही आपल्या चुलीवरची कोकणातल्या आपल्या चुलीवरची जी जेवणाची चव आहे ना ती वेगळी आहे मित्रांनो. आणि ती चव आपण अनुभवतोय. म्हणजे आपण म्हणजे आम्ही तरी. तुम्ही सुद्धा कोकणकर असाल तर तुम्ही खाल्ला असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही गावाला येता त्यावेळी आईच्या हातचं जेवण चुलीवरचं जेवण हे खात असता. आणि खरं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाने आपल्याला दिल्यात. म्हणून आपण हे कोकणकर सगळे सुखी आहोत आनंदी आहोत. आणि खूप असे पर्यटक असो किंवा खूप जण कोकणाच्या बाहेरचे सुद्धा लोक व्हिडिओला कमेंट काय काय करत असतात की तुम्ही खूप लक्की आहात की कोकणात तुम्ही जन्म घेतलाय वगैरे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर असं हे आपलं निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण आहे. हे सगळं काय आपल्या कोकणाने दिलेलं आहे. परंतु हे कोकण आपण जपलं पाहिजे टिकवलं पाहिजे वाचवलं पाहिजे. आता वृक्षतोड जास्त होते आणि आपली आता पाऊस पडत नाही त्यामागचं कारण सुद्धा तेच आहे की वृक्षतोड जास्त झाल्या कारणामुळे पाऊस पडत नाही आपल्याला. आणि आता बघा पाऊस येतोय जातोय कधी लागतच नाही 10-12 दिवस गायबच होता. म्हणून मी काय एवढा मोठा तुम्हाला ज्ञान देण्या इतका मोठा नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपण आपला निसर्ग आपलं कोकण हे टिकवलं पाहिजे. झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजेत. एक झाड तोडलं एक जरी झाड तोडलं तरी आपल्याकडे 2-3 झाडं लावण्याची आपली ताकद पाहिजे आपली. तर मी हे भजी आतासुद्धा खाल्लेत आणि जेवणाच्या वेळीसुद्धा खाणारच आहे. कारण किती भरलं तरी म्हणतात ना पोट भरतं. अशा गोष्टी खाताना पोट भरतं पण मन भरत नाही अशा ह्या गोष्टी असतात. आणि चुलीवरचे जर जेवण असेल आणि कोकणातलं तर भारी वेगळीच मजा असते. एक वेगळाच आनंद एक वेगळाच स्वाद असतो. मच्छी असो मटण असो काही असो कोणताही पदार्थ असो चुलीवर जर जेवण केलेलं असेल ना यामागे मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा शिजवले जायचं मच्छी वगैरे त्यालासुद्धा वेगळी एक चव असायची. परंतु आत्ता स्टेनलेस स्टील वगैरे सगळे असे हे भांडी आलेले आहेत. असो काळांतराने बदल होत गेलेला आहे.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि अशा पद्धतीचे रेसिपी तुम्ही छोट्या मोठ्या घरी करून खाता का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.